सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आता आषाढी एकादशी येते ना, त्या निमित्ताने वरीच्या तांदळाचं भगर म्हणजेच वरीचा पुलाव बनवूया. या पाककृतीला लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. पहिलं वरीचे तांदूळ चांगले धुवून 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा. एका कढईत 2 ते 3 चमचे तूप घाला. त्यात 1 चमचा जिरं, 10 ते 12 कढीपत्ता आणि 4 मिरचीची फोडणी द्या. मग त्यात 2 चमचे काजू घालून परतून घ्या. मग 2 बटाटे साली काढून छोटे पीसेस मध्ये कट करून घाला. 4 ते 5 मिनिटं परतवा. हलकेसे गोल्डन झाले पाहिजे. आता पाणी काढून 1 वाटी भिजवलेला तांदूळ घाला. मिक्स करून अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्या. मग चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा मनुके, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 1 ते 2 मिनिटं परतवा. मग 2 कप गरम म्हणजे उकळतं पाणी घाला. मिक्स करून झाकण लावून 10 मिनिटं वाफ काढायची आहे. झाकणावर थोडं पाणी ठेवा, ज्याने तांदूळ खाली लागणार नाही. आता बघा मस्त वाफ आली आहे. आपला उपवासाचा पुलाव एकदम फळफळीत झालाय. कोथिंबीर पेरून गरम गरम सर्व करा. हा बघ ग, वरीचा फळफळीत पुलाव तयार झाला आहे. तुम्ही पण सगळ्यांनी प्रयत्न करून बघा आणि या सुंदर अशा पुलावाचा आस्वाद घ्या.